नमस्कार. आपण ऐकतोय श्रीयुत वामन काका देशपांडे लिखित उपासना. जानेवारी 1. खूप वेळेला असं घडतं की समुद्राच्या लाटा किनाऱ्यावर येऊन आपटाव्यात तशा आपल्या आयुष्यात असह्य अडचणी येतात. मग काय करावं हेही कळेनासं होतं. कुणाची आपल्याला मदत मिळेल का म्हणून आपण वेड्यासारखी इकडे तिकडे धावायला लागतो. मग लक्षात येतं की मानवी मदत आपल्या अडचणींवर काहीही मात करू शकत नाही. आणि मग आपण देवाचा धावा करायला लागतो. देवळात जातो, देवासमोर जाऊन उभे राहतो, त्याची करुणा वागतो. देवाशी आपला निःशब्द संवादही सुरू होतो. आपलं लक्ष देवाच्या मूर्तीकडे पूर्णपणे केंद्रित झालेलं असतं. आणि अचानकपणे एक गोष्ट घडते. गळ्यात घातलेल्या हारातलं एक टप्पोरं फूल मूर्तीच्या उजव्या चरणांवर पडतं. मग आपल्याला आनंद होतं आणि वाटतं की देवाचा कौल मिळाला, देवाचे आशीर्वाद मिळाले. आपल्या आयुष्यात आलेल्या या आंधळ्या अडचणी दूर होणार. काय अघटित घडतं आपल्यालाच कळत नाही. मनात एक जप आपोआप घुमायला लागतो. देवळातल्या घंटांच्या अपूर्व नादात मनाच्या गाभाऱ्यात शब्द घुमायला लागतात. श्रीराम जय राम जय जय राम. आणि आपण तिथेच थबकतो. जप वाढू लागतो, पावलं स्थिर होतात. देवाच्या मूर्तीकडे आपले एकटक पाहणं मात्र वाढायला लागतं. कोदंडधारी श्रीरामाच्या धनुष्यातला टणात्कार स्पष्टपणे ऐकायला येऊ लागतो. त्या घनगंभीर आवाजाने मन घट्ट व्हायला लागतं आणि साक्षात्कारी शब्द कानावर येतात. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. अक्कलकोट निवासी स्वामी समर्थांच्या मुखातून बाहेर पडलेले हे शब्द आपल्याला विलक्षण धीर देतात असं वाटतं. आणि मग पुढे वाटतं की कोदंडधारी श्रीरामाच्या जपात स्वामी समर्थांचं हे अत्यंत आश्वासक शब्द कानावर आले आहेत. आता मी कसली म्हणून काळजी करायची? प्रत्यक्ष स्वामी समर्थ आपल्या पाठीशी देवाच्या रूपात उभे राहिल्यावर आता अगदी काळ जरी समोर येऊन उभा राहिला तरी मी कसलीही काळजी करणार नाही. भक्तिभावाने आपण देवाला प्रदक्षिणा घालायला लागतो. आणि अचानकपणे लक्षात येतं की देवळाच्या परिसरातच अक्कलकोट स्वामींचा मठ आहे. आपल्या हे आजवर कसं लक्षात आलं नाही? आपण मठात जातो, स्वामी समर्थांचं दर्शन घेतो आणि मनात आरती घुमायला लागते. जय देव जय देव जय श्री स्वामी समर्था, आरती ओवाळू चरणी ठेवून या माथा. वास्तविक धीर खचत चालला म्हणून आपण शेवटी देवाकडे धाव घेतो. प्रत्येक भगवत भक्ताला देवाच्या चरणांशी एक साक्षात्कारी अनुभव येतो की हा निर्गुण निराकार देवच अवतार संकल्पनेतून माणसांचा उद्धार करण्यासाठी, दुष्टांचा संहार करण्यासाठीच प्रकट होतो. आपल्यावर आलेली संकट शेवटी तोच तर नष्ट करतो. देवळातच सत्पुरुषांची भेटही होते. देवळातून बाहेर पडताना मन खंबीर होतं. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे हा समर्थ आधारही मिळतो. आणि एक चमत्कार आपण अनुभवतो की भगवंत प्रकाशात आपली काळोख भरली संकटं नाहीशी झालेली आहेत. श्रीराम. 2 जानेवारी. दुःखाची तीव्र झळ आयुष्यात प्रत्येकाला सोसावी लागते. किंबहुना आपण असं म्हणूयात की एकदा हा मनुष्य देह धारण केला की सुखापेक्षा दुःखाचीच ओळख अधिक गहिरी होते. कबीरांचे ह्या संदर्भात एक वचन प्रसिद्ध आहे. ते असं आहे की जो देखा सो दुखिया देखा, जो देखा सो दुखिया देखा, तनुधर सुखी न देखा, उदय अस्त की बात कहत हम, ताकर करहू विवेखा. म्हणजे कबीर म्हणतोय की कुठल्याही माणसाला पाहिलं, त्याच्याशी 4 शब्द बोललं की आपल्या लक्षात येतो की तो दुःखी आहे. खरं सांगायचं तर ज्याने मनुष्यदेह धारण केलेला आहे तो नेहमी दुःखीच असतो. ज्याने मानवी देह धारण केलेला आहे तो कधी सुखात आहे हे दृश्यच मुळी डोळ्यांना दिसत नाही. आपण विवेकाच्या पातळीवर ह्या कबीर वचनांकडे पाहिलं तर लक्षातही येईल की माणसाला सुखाची चव फार क्वचितच चाखायला मिळते. मानवी जीवनातल्या उदयास्ताच्या गोष्टी करीत कशाला बसायला हवं? खरं म्हणजे या दुःखाचं गणित सोडवायला बसलं ना की अनुभव असा येतो की दुःखाचा गुंता वाढतच आहे. कबीरांनी पुढे असंही म्हटलेलं आहे की
जोगी दुखिया जंगम दुखिया, तापसको दुख दुगुना, आशा तृष्णा सब घट व्यापई, कोई महल नाही सुना. म्हणजे योगी पुरुष असू देत, यात्रेकरू असू देत, की कोणी तापस मुनी असू देत, प्रत्येकजण दुःखाने व्यापलेलाच आहे. प्रत्येक देहात आशा नांदती आहे, तृष्णेला तहान लागलेली आहे. देहाचा एक महाल असा उरला नाही आहे की जिथे दुःख नांदतच नाही. मग थोडक्यात काय, तर संसारी माणूस हा मर्त्य देहाच्या साक्षीने जगतो आहे म्हणून दुःखी आहे असं म्हणावं. तर आत्म्याच्या साक्षीने जगणारे ऋषीमुनीसुद्धा दुःख सोबतीला घेऊन जगत असतात. हे सत्य सांगायला गेलं तर ह्या मर्त्य जगातील माणसं कदाचित चिडतील देखील, परंतु एक गोष्ट मोकळेपणाने सांगतो की प्रत्येक मर्त्य माणसाच्या मनात आशा निराशांचे सतत निर्माण होणारे आणि विलय पावणारे तरंग नृत्य करीतच असतात. प्रत्येकाच्या वासना देहात कुठली ना कुठली तृष्णा अखंडपणे वाहतच असते. त्यामुळे प्रत्येक वासनासक्त माणूस दुःखीच असतो. ही वासना आणि अक्षय तृष्णा सर्व मानवी दुःखाचं मूळच आहे. श्रीराम. 3 जानेवारी. मानवी आयुष्यात दुःख 5वीला पोचलेलं असतात. प्रत्येकाच्या आयुष्यात कुठल्या ना कुठल्या वळणावर सतत भेटणाऱ्या या दुःखांची रूपं वेगवेगळी असली तरी ती देहाला आणि मनाला सोसावीच लागतात. महाकवी ग ती माडगुळकर यांनी गीत रामायणातही म्हटलेलं आहे, दुःखमुक्त जगला कारे कोणी जीवनात. आणि हे खरंच त्रिकालाबाधित सत्यच आहे. त्यातली बरीचशी दुःख आपली आपणच निर्माण केलेली असतात. फार थोडी दुःख दैवामुळे म्हणजेच पूर्वप्रार्थनामुळे माणसाला सोसावी लागतात. ह्या सोसाव्या लागणाऱ्या सर्वच दुःखांपासून प्रत्येकाला सुटका हवी असते. क्वचित मार्ग सापडतो, काही काळ जरा भरा जातो, परंतु दुःख माणसाची पाठ काही सोडत नाही. असं बहुतेकांच्या आयुष्यात का घडतं, तर ज्या भगवंतांनी हा नरजन्म आपल्याला दिलेला आहे त्या भगवंतालाच बहुतांश माणसं विसरून गेलेली असतात. देहबुद्धीने जगणारी ही माणसं मीपणाने जगत असतात. तो मी त्यांच्या दुःखाचा निर्माता आहे हे त्यांच्या कधी लक्षात येतच नाही. आपण करीत असलेलं प्रत्येक कर्म सदैव निष्काम बुद्धीने कुठल्याही प्रकारच्या फळाची अपेक्षा न ठेवता भगवंतांना अर्पण करायचं असतं हे त्यांच्या कधी लक्षातच येत नाही. आपण घेत असलेला प्रत्येक श्वास ही केवळ आपल्यावर भगवंतांची कृपा आहे हे आपण लक्षात घ्यायला नको का? करता करविता एक भगवंतच आहे. माझ्यातला मी नाही हे कळण्याचा क्षण जोपर्यंत आपल्या या एवढ्याशा मर्त्य आयुष्यात सूर्यासारखा लख्खपणे उजळून निघत नाही तोपर्यंत प्रत्येकालाच दुःखाच्या काटेरी वाटेवरून आंधळा प्रवास हा करावाच लागतो आणि दुःखाचे दीर्घ उसासे सोडत सोडत आयुष्य जगावं लागतं. ह्याचाच अर्थ काय, तर मानवी दुःख ही प्रत्येकाची स्वतःच निर्माण केलेली स्वतंत्र निर्मिती आहे. ह्या दुर्दैवी दुःखाचा तोच तर निर्माता आहे. म्हणून प्रत्येकाने स्वतःलाच मनापासून विचारावं की खरोखर आपल्याला दुःखमुक्त आयुष्य जगायचं आहे का? दुःखमुक्त आयुष्य जगण्याचा एकमेव उपाय म्हणजे ज्या भगवंत कृपेने आपल्याला हा विवेकी संपन्न मनुष्य जन्म मिळालेला आहे त्या भगवंतांचं अखंड स्मरण. त्या भगवंताला साक्षीला ठेवून आपण आपलं हे आयुष्य केवळ समाधानातच जगणार या भावनेने जगायचं ठरवलं तर दुःखाच्या सावल्या आपोआप नाहीशा व्हायला लागतात. कारण मनात दबा धरून बसलेला मी भगवंतांच्या नित्यस्मरणाने आपोआप विरघळायला लागतो. एकदा का मीपणा संपला की मन शुद्ध होतं. आपला रक्षणकर्ता भगवंत आहे, आपण कशाला आता काळजी करायची हे भाव मनात दाटून यायला लागतात आणि अवघं अस्तित्व एकदा का भगवंत विचाराने पूर्णपणे भारलं गेलं की मानवी दुःख जाणीवांपासून आपण पूर्णपणे मुक्त होतो. श्रीराम. 4 जानेवारी. आपली सावली आपल्याला कधी पकडता येत नाही. ती आपल्याबरोबर चालत असते, कधी ती आपल्याबरोबर धावायलाही लागते, कधी ती लांबलचक पसरते
तर कधी आपल्या पायाशीच घोटाळायला लागते. खाली वाकून पकडायला जावं तर सावली हातात येण्याच्या ऐवजी आपल्या हाती जमिनीवरची मातीच येते. आपण नित्य जगत असलेले सुखदुःखांनी गच्च भरलेलं आयुष्य हा सुद्धा त्या सावलीसारखाच एक भ्रमाचा खेळ असतो. आपण अपरंपार देहसुखाला पकडायला जावं तर ते कधी हाताला लागतच नाही आणि दुःखाला दूर सारायला जावं तर ते दुःख आपली पाठ काही कधी सोडत नाही. सुख पुढे पळत जातं आणि दुःख त्या पुढे पळत असलेल्या सुखाचा सतत पाठलाग करीत राहतं. सुखदुःखाच्या या खेळात आपला जीव मात्र नाहक थकतो, कारण आपल्या हातात ओंजळभर सुद्धा सुख टिकत नाही याची तीव्र जाणीव प्रत्येक क्षणी आपल्याला होत असते. मग थोडक्यात काय, तर देहबुद्धीने सुखाची चव घेऊ पाहणारी बहुतांश माणसे ही हाती कधीही न येणाऱ्या सावल्यांचा खेळ खेळत राहतात. परंतु त्यांना असं कधीच वाटत नाही की ज्या प्रकाशामुळे आपली सावली पडतीये त्या प्रकाशाच्या दिशेने चालायला लागावं, त्या प्रकाशाला जवळ करावं. ह्याचा अधिक सोपा अर्थ आपण समजून घ्यायला हवा. प्रकाश म्हणजे शुद्ध ज्ञान. माणसाने ज्ञानाला जवळ करावं, ज्ञानाच्या संगतीने प्रकाशाची वाट चालायला लागावं आणि त्या वाटेवरून चालत असताना फक्त भगवंत चिंतनातच दंग व्हायला हवं, त्याच्या नामात न्हाऊन निघावं. मग एकदा का भगवंतांच्या साक्षीने आपण चालायला लागलो की सावल्या आपोआप हरपायला लागतात. कारण सावल्यांना पकडून जाणारी देहबुद्धी नामाच्या अखंड नादात क्षीण क्षीण होत जाते. फक्त भगवंतांची बासरी आपल्याला ऐकू यायला लागते. मग तो क्षण आपण आयुष्यभरासाठी घट्ट पकडून ठेवायला हवा. आश्चर्य म्हणजे सावली आपल्याला पकडता येत नाही, परंतु भगवंतांची बासरी मात्र हृदयात साठवता येते. हे महत् आश्चर्य आपण प्रत्यक्ष अनुभवू लागतो. हळूहळू भगवंतांच्या अस्तित्वाची जाणीव वाढायला लागते. भगवंत प्राप्तीचा आनंद चहूबाजूने पाझरायला लागतो. मग हे सारं कसं घडतं, तर आपण जेव्हा देहबुद्धीला कायमसाठी विसरून भगवंतांच्या साक्षीने जगायला लागतो तेव्हा भ्रमाचं आयुष्य प्रथम संपतं आणि मग तो भ्रम संपला की सावल्यांचा प्रदेश संपुष्टात येतो. सगळ्या वृत्ती आतूनच प्रसन्न होतात. मन स्वच्छ होतं, इतकं की आपला श्वास आपल्याला ऐकू यायला लागतो आणि पहिली गोष्ट लख्खपणे जाणवायला लागते की श्वासातून भगवंत नाम आता निनादायला लागलेलं आहे. त्या नामाला एक आनंद लय प्राप्त झालेली आहे. हृदयातला भगवंत प्रेमाचा डोह भरून व्हायला लागलेला आहे. म्हणजे काय, तर भगवंतांच्या अस्तित्वाचं ज्ञान सर्वच ज्ञानेंद्रियांना जाणवायला लागलेलं आहे. अज्ञानाची सावली कायमसाठी हरपून गेलेली आहे. श्रीराम. आजची उपासना आपण इथेच संपवणार आहोत. नर्मदे हर, नमस्कार। आप इस चैनल को लाइक शेयर और सब्सक्राइब अवश्य करें। नर्मदे हर, जीवन भर।